नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय क्षेत्रातली एक महत्त्वाची बातमी। आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं असं म्हटलेलं आहे निलेश राणे यांनी। भुजबळ नेहमी भाजपला डिवचत असतात, त्यांची भूमिका बरोबर नाही असं मत निलेश राणे यांनी बोलून दाखवलंय। युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही असं निलेश राणे यांचं म्हणणं आहे। कुणी युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही असं निलेश राणेंनी म्हटलेलं आहे। तर निलेश राणे यांनी ट्विट नेमकं काय केलेलं आहे पाहूयात। त्यांनी असं म्हटलेलं आहे की भुजबळांना आवरलं पाहिजे। मी भाजपचा लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं। मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही। नेहमी भुजबळ भाजपला डिवचत असतात, त्यांची भूमिका बरोबर नाही। आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही। आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो, पण कुणी युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही। दरम्यान भुजबळ काल नेमकं काय म्हणाले आणि त्यावर फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिलेली होती पाहूयात।